नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकण आणि त्यातल्या त्यात कोकणामध्ये आपण खवणे बीच तसेच कायाकिंग वगैरे ह्या सर्व गोष्टी पाहणार आहोत। आपण कोकणामध्ये फॅमिलीसोबत ट्रिप अरेंज केलेली आहे आणि कोकण खरंच म्हणजे धर्तीवरचा स्वर्ग जर म्हटलं तरी काय वाहवं नाही, एवढं छान आहे। नक्की तुम्ही फॅमिलीसोबत या ठिकाणाला भेट द्या, पाहण्यासारखं आहे। आता आम्ही खवणे बीचला आलेलो आहे आणि या ठिकाणी आमचा स्टे आणि सुंदर स्टे, तुम्हाला स्टे मी नंतर दाखवेलच। आता आम्ही आलेलो आहे खवणे बीचला आणि इथे कायाकिंग करण्यासाठी भरपूर असे ऑप्शन आहेत। आम्ही सैनेश खोत म्हणून यांच्याकडे कायाकिंग करण्यासाठी आलो आहे आणि मित्रांनो खरंच प्लेस चांगली। आपण जर खवणे बीचला आलात ना तर ज्या ठिकाणी एक्झॅक्ट खवणे बीच आहे त्याची लेफ्ट बाजू या ठिकाणी तुम्ही या आणि आपलं कातळाचं जे वन आहे याच्यामध्ये तुम्ही कायाकिंग करू शकता आणि यांचं स्टेकेशन पण चांगलं आहे। आवर्जून तुम्ही या ठिकाणी राहायला या, फॅमिलीसाठी छान वातावरण आहे आणि माणसंही खूप छान आहेत ज्या ठिकाणी आम्ही स्टे केला। आता आम्ही खवणे बीचचं हे कायाकिंग या ठिकाणी आलो आहे आणि मित्रांनो छान आहे, म्हणजे जर गर्दीच्या ठिकाणी न येता आपण या ठिकाणी येऊ शकता। खूप चांगले असे ऑप्शन आहेत। वर्धन, आपण कुठे चाललो बेटा? ए शोना, बीचला। कुठं? बीचला। कोकणात। कोकणात। खवणे बीच। कोणता बीच? कोकणा बीच। कोकणा बीच नाही, खवणे खवणे बीच। बीच। आपण कोणासोबत आलोय? बाबा सोबत। अजून कोण आलाय? अजून शंकर मामा, अजून वेदी दीदी, हा। अजून अजून आद्विका दीदी, दीदी, अजून आहे अजून शंकर मामा। कोकणात जर आलात तर आवर्जून खवणे बीच असेल, निवती असेल, भोगवे असेल, आवर्जून पहा। हे आपल्या इथले खूप चांगले बीचेस आहेत ज्या आपण कवर करू शकतो। आम्ही तर खवणे बीचला आलेलो आहे आणि खवणे बीचला कायाकिंग वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि फॅमिलीसाठी एक नंबर बीच आहे। मेन म्हणजे या ठिकाणी गर्दी नसते, पाठीमागं पाहू शकता कुठल्याही प्रकारची गर्दी नाही आहे, त्यामुळं फॅमिलीसोबत जर येणार असेल तर ह्या साईडला आवर्जून। गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आम्ही खवणे बीच या ठिकाणी साईश खोत यांचे कायाकिंग आहे ते करण्यासाठी चाललो आहे आणि आम्ही लुक जरा चेंज केलेला आहे आज जरा काऊ सर्फर छान वाटते। काल आम्ही खवणे बीच एक्सप्लोअर केला आणि मी तर सांगेन कोकणातला सगळ्यात चांगला बीच खवणे बीच आहे, कारण फॅमिलीसोबत जर आपण येणार असाल ना तर 100% क्राऊडेड प्लेस तुम्ही जरा अवॉइड करा। आता ते तारकर्ली, देवबाग वगैरे बीच चांगलं आहे पण तिथं खूप क्राऊड झालेलं आहे, त्यापेक्षा तुम्ही निवती, भोगवे आणि खवणे किंवा कोंडोरा हे खालचे बीच एक्सप्लोअर केलेलं बेस्ट राहील। आता आम्ही कायाकिंग करणार आहे। मग खरात मामा तुमचं काय म्हणणं आहे, कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला एक टेबलची गरज आहे इथं। आता आम्ही खवणे बीच या ठिकाणी आलेलो आहे आणि साईश कायॅक्स म्हणून या ठिकाणी तुम्हाला आता सर्व नंबर वगैरे दिसतात आहे
आणि खवणे बीचला आल्यानंतर शक्यतो तुम्ही या ठिकाणी या. आता हे समोर तुम्हाला काका दिसतं ते, आणि खरंच एकदम फॅमिली वातावरण. नमस्कार काका. आणि यांनी आम्हाला 2 दिवस खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे आम्ही वाटलो नाही की कोकणात आहे, घरी आल्यासारखंच आम्हाला फील आहे. या ठिकाणी आता ह्या कायाक्सच्या सगळ्या बोटी वगैरे दिसत आहे. आता आम्ही काल 2 दिवस झाले तर राहतोय. आता सकाळ सकाळ कुठल्या प्रकारची गर्दी नाही म्हणून काका आम्हाला घेऊन आलेले. काका याच्याबद्दल थोडी माहिती द्या बरं. हे आम्ही आमच्या राहत्या घरीच आमचा पॉईंट आहे. राहत्या घराच्या जवळच असल्यामुळे नदी वगैरे आम्हाला व्यवस्थित पद्धतशीर आहे आणि तो पॉईंट पण व्यवस्थित आहे. आता या ठिकाणी आम्ही कायाकिंग करायला देतो ते एकदम म्हणजे रिजनेबल रेटमध्ये देतो आम्ही. आणि म्हणजे फॅमिलीसाठी चांगलं आहे. फॅमिलीसाठी आमचं राहायला 2 रूम आहेत तिथे, ते पण फॅमिलीसाठी आम्ही पण फॅमिलीसह राहतो. हां, फॅमिलीसह राहतो आम्ही. आणि फॅमिली आम्ही म्हणजे फॅमिली समोर समेत राहिल्यामुळे आम्ही समोरच्या पण ती ट्रीटमेंट देतो. त्यामुळं इथं आल्यानंतर असं वाटतं की आपलं एक सेकंड होम कोकणातलं, असा तुम्हाला नक्की अनुभव येईल. मित्रांनो, आवर्जून या ठिकाणी या आणि कोकणाचा आस्वाद घ्या. खूप चांगलं वातावरण आहे आणि शक्यतो कायाकिंग सकाळी करण्याचा प्रयत्न करा. आता काय झालं आहे, अर्धा महाराष्ट्र उठतोय आणि कायाकिंग करायला खवणे बीचला येतोय. त्याच्यामुळं शक्यतो आपण सकाळी लवकरात लवकर येऊन ही काय ॲक्टिव्हिटी असेल सकाळी 8 नंतर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची गर्दी राहणार नाही. आणि खवणे बीच हा तसा एकदम शांत बीच आहे, म्हणजे अजिबात क्राऊड ह्या ठिकाणी नाही आहे. हा तू हे बघा रे, आता खाली टाकू नको. पाणी मारते का माझ्या अंगा उडवते. तिकडे आमचं वर्धन बघ. कसं वाटतं बेटा? छान ना? कुठे टाकू? तुझ्या जवळ ठेव. शंकर, मस्त कायाकिंग करतोय आता आम्ही खवणे बीचला आणि चांगलं वाटतंय. वर्धन, कसं वाटतं बेटा? छान ना? बाबासोबत मस्त वाटतं ना बेटा? हां, आता आम्ही मस्त बोटिंगचा आनंद घेतो. सकाळ चांगला आहे. सकाळ सकाळ छान आहे. आणि शक्यतो मित्रांनो सकाळ सकाळ करण्याचाच प्रयत्न कराय काय की नंतर न ऊन लागते. आता आम्ही आलो आहे, काही नाही, 1-2-3च बोटी आहेत फक्त आमच्या, गर्दी नाही काय नाही.
हा तू कुठं चालला आपण वर्धन कुठे चालला हा समुद्रात हा तू कुठे चालले बेटा घरात वाकला होता ते मामा तुम्ही खरात राईडला चालले का खरंच राहिला मामा अय मामाची पोरगी येड्या मामाची येडी पोरगी आत्ता आपण आलेलो आहे मालवण या ठिकाणी आणि इथं आपण आता समुद्रामध्ये जाऊन बऱ्यापैकी चांगल्या ॲक्टिव्हिटी करणार आहे ज्याच्यामध्ये स्कुबा डायविंग असेल आणि मित्रांनो खरंच चांगला एक्सपिरियन्स आहे म्हणजे स्कुबा डायविंग मालवणला आल्यानंतर 100% करा. हे अशा प्रकारे तुम्ही पॅरासिंग पण करू शकता पण या ठिकाणी फ्रॉड भरपूर आहे. आतमध्ये घेऊन जातात आपल्याला आणि नंतर सांगतात अजून जर हाय साईडला सोडायचं असेल हाईटला तर 200 रुपये लागतील आणि किती सेकंद 10 ते 15 सेकंद फक्त एक्स्ट्रा सोडतात. त्याच्यामुळे मित्रांनो इथं थोडं फसवणुकीपासून नक्की सावध राहा.